श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 3 जुलै वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. ही संकष्टी चतुर्थी अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकीच महत्वाची असणार आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी मनापासून अगदी भक्तिभावाने एक छोटासा उपाय करायचा आहे. उपाय अगदी छोटा असला तरी अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे. तर आपल्याला या दिवशी गाईला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे. ही वस्तू गाईला खाऊ घातल्याने आपल्या जीवनामध्ये जी काही संकट विघ्न आहेत तर ती नक्कीच दूर होतात. शिवाय आपली जी काही रखडलेली कामं आहेत तर ती देखील मार्गी लागतात. यामुळे आपल्या जीवनातील जी काही छोटी मोठी संकट आहेत तर ती देखील टळून आपल्या घरामधील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, जसं की पैशाच्या समस्या असेल किंवा नोकरीमध्ये सतत येणाऱ्या अडचणी अडथळे जे आहेत तर ते सुद्धा दूर होतील. त्याचबरोबर मनासारखी कामं होणं अशा या अनेक समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी हा संकष्टी चतुर्थीचा दिवस हा अतिशय अत्यंत खूप खास आणि तितका शुभ मानला जातो. एवढंच नाही तर या छोट्याशा सेवेमुळे गणपती बाप्पांची आपल्यावरती नक्कीच कृपा होते. कारण की गोमातेच्या रूपाने 33 कोटी देवी देवतांची सेवा आपल्या हातून घडत असते आणि आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो देखील मिळत असतो. म्हणूनच आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. बघा, उद्याचा दिवस हा शुक्रवार आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो आणि या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची मनापासून सेवा केली तर खरोखर नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल जे आहेत तर ते व्हायला सुरुवात होत असते. म्हणूनच आपल्याला गाईला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे, कशा पद्धतीने खाऊ घालायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम श्री गणेशाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. बघा, प्रत्येक दिवस सुखात ऐश्वर. बघा, आपण सर्वांनाच माहित आहे की भगवान श्री गणेशाला सुखकर्ता, दुःखहर्ता आणि विघ्नहर्ता म्हटलं जातं. भक्तांच्या जीवनामध्ये जी काही समस्या आहे, अडचणी आहे, अडथळे आहेत तर गणपती बाप्पा ते नक्कीच दूर करत असतात. कारण की अनेक जण या दिवशी उपवास करतात, पूजा करतात आणि आपल्या मनातील जी काही छोटी मोठी इच्छा आकांक्षा असेल तर ती गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करतात. परंतु अनेक वेळा काय होतं, प्रत्येकालाच उपवास करणं शक्य होत नाही. कुणाला तब्येत साथ देत नाही किंवा कुणाला नोकरीमुळे वेळ मिळत नाही तर कोणाला इतर जबाबदाऱ्या असतात. अशा वेळी निराश होण्याचं अजिबात कारण नाही. कारण श्रद्धेने केलेली छोटी मोठी सेवा जी आहे तर ती नक्कीच भगवंतापर्यंत पोहोचत असते आणि त्याचं पुण्य आपल्याला भगवंत नक्कीच मिळून देत असतात. तर आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना तर तो अगदी प्रत्येकाला सहज करता येईल आणि शुक्रवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गाईला एक विशेष वस्तू जर मनापासून श्रद्धेने आणि प्रेमाने खाऊ घातली ना, हा उपाय करताना मनामध्ये कोणतीही अंधश्रद्धा किंवा अहंकार ठेवायचा नाही. फक्त श्रद्धा, विश्वास ठेवून आपल्याला प्रामाणिकपणाने हा उपाय करायचा आहे. कारण देवापर्यंत पोहोचणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भक्तांचा निष्कपट भाव. जेव्हा सेवा मनापासून केली जाते ना त्यावेळी तिचं फळही तितकंच आपल्याला मिळत असतं. जर तुमच्या घरात सतत पैशाची उणीव, चणचण तुम्हाला जाणवत असेल, कमवलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल, सतत वारंवार अनपेक्षित खर्च होत असतील, कर्जाचा भार कमी होत नसेल किंवा कितीही प्रयत्न करूनही तुमचं एखादं छोटं मोठं काम असेल तर ते पूर्ण होत नसेल, तुमची कामं अडकलेली असेल तर हा उपाय तुम्ही श्रद्धेने नक्की करून बघा. अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की गोसेवा आणि भगवान श्री गणेशाची कृपा एकत्र लाभली ना
की आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख, संकटे जे आहेत तर ते हळूहळू कमी होऊ लागतात. याबरोबरच जर घरात मुलांच्या शिक्षणाची चिंता असेल, नोकरी मिळवण्यामध्ये अडचणी, अडथळे येत असतील, व्यवसायात अपेक्षित यश तुम्हाला मिळत नसेल किंवा मग कुटुंबात सतत वादविवाद, ताणतणाव राहत असेल, तरी हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच प्रभावी मानला जातो. कारण संकष्टी चतुर्थी ही एक फक्त तिथी नसून आपल्या श्रद्धेला कृतीची जोड देण्याचा दिवस आहे. आणि ज्यावेळी श्रद्धेसोबत सेवा जोडली जाते ना, त्यावेळी सकारात्मक बदल हे आपल्याला नक्कीच बघायला मिळत असतात. अर्थातच हा उपाय म्हणजे चमत्काराची हमी नाही, परंतु मनापासून केलेली प्रार्थना, सत्कर्म आणि सेवा यामुळे मनाला एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्राप्त होत असते. आणि कुठेतरी आपला आत्मविश्वास जो आहे ना तर तो देखील वाढत असतो. त्याचबरोबर देवाची कृपा लाभावी अशी भावना अधिक दृढ होते. म्हणून हा उपाय करताना फक्त लाभाची अपेक्षा न ठेवता कृतज्ञतेचा भाव मनामध्ये ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. बघा, आता गोष्ट लक्षात घ्या, गाईला कोणतीही वस्तू देऊन हा उपाय पूर्ण होत नाही. तर कोणती वस्तू द्यायची, ती आधी भगवान श्री गणेशाला कशा पद्धतीने अर्पण करायची आणि त्यानंतर गाईला कोणत्या पद्धतीने खाऊ घालायची हे देखील व्हिडिओमध्ये समोर मी तुम्हाला सांगणारच आहे. कारण तुम्हाला यालाही तितकंच महत्व आहे. ही छोटीशी पद्धत आहे, जणू बरेच जण दुर्लक्षित करतात आणि नेमकी त्याच ठिकाणी चूक होते. त्या उपायांची सुरुवात घरामधूनच होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी शक्य असेल तितक्या लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि आपल्याला स्नान करायचं आहे. यानंतर आपली रोजची जी काही नित्य देवपूजा असेल ती आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतर परंतु सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं, गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. यानंतर आपल्या घरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची. बघा, कारण की जिथे स्वच्छता, श्रद्धा आणि सात्विक वातावरण असतं तिथे मन आपोआपच एकाग्र होतं. यानंतर भगवान श्री गणेशासमोर तुपाचा दिवा, अगरबत्ती, धूप लावायचा आहे. गणपती बाप्पांना दुर्वा, फूल अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. साधा नैवेद्य प्रेमाने अर्पण करा. पूजा करताना कोणताही दिखावा करण्याची गरज नाही. देवाला मोठेपणा आवडत नाही, तर भक्तांचा भाव जो आहे ना तर तो प्रिय असतो. त्यामुळे मनापासून केलेली छोटी पूजा देखील तितकीच महत्वाची ठरते. याच वेळी दोन्ही हात जोडून भगवान श्री गणेशांना अगदी तळमळीने मनापासून प्रार्थना करा की हे गणराया, विघ्नहर्ता, माझ्या घरातील अडचणी दूर कर, माझ्या कुटुंबावरती तुझी सदैव कृपा राहू दे आणि योग्य मार्ग मला दाखव, माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. अशी साधी मनापासून केलेली प्रार्थना देखील खूप मोलाची ठरत असते. लक्षात ठेवा, देवाकडे बोलताना मोठे शब्द लागत नाही, फक्त मनातील भावच सर्वात महत्वाचा असतो. आता या उपायासाठी लागणारी वस्तू कोणती आहे बघूया. बघा, तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे. 1 चमचा तूप असलं तरी पुरेसा आहे. त्यामध्ये गुळाचा एक छोटासा खडा किंवा गुळाचा तुकडा ठेवा. हीच मुख्य वस्तू आहे जी पुढे तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. तूप आणि गुळ या दोन्ही गोष्टी आपल्या परंपरेत शुभ, सात्विक आणि तितकंच शुभ मंगल मानल्या जातात. यामुळे नैवेद्य प्रथम श्री गणेशांना अर्पण करूनच पुढची प्रक्रिया जी आहे तर ती आपल्याला करायची आहे. इथे एक छोटी गोष्ट अनेकांच्या लक्षात येत नाही. काही जण थेट गाईला गुळ किंवा इतर पदार्थ देतात, परंतु या उपायामध्ये आधी भगवान श्री गणेशांना नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करणं अतिशय अत्यंत महत्वाचं मानलं जातं. कारण हा उपाय भगवान श्री गणेशांच्या कृपेची प्रार्थना करत असतो. त्यामुळे देवाला प्रथम अर्पण करायचा आणि त्यानंतर गोसेवा असा क्रम ठेवणं अधिक शुभ मानलं जातं. नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर भगवान श्री गणेशांची मनोमन आरती करायची. आरतीच्या वेळी मन दुसरीकडे भटकून देऊ नका. त्या काही क्षणामध्ये फक्त बाप्पांचं स्मरण करा. बाप्पांची मूर्ती तुमच्या नजरेसमोर ठेवा आणि तुमच्या मनातील जी काही छोटी मोठी इच्छा असेल ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे. जी काही चिंता आहे, अडचणी आहेत, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होत आहे त्या सर्व गणपती बाप्पांवरती सोपून द्या. अनेक वेळा आपण प्रत्येक गोष्टीची काळजी मनामध्ये साठवून ठेवतो, परंतु देवापुढे मन मोकळं केल्यावरती एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आपल्याला जी आहे ना तर ती बघायला मिळत असते, जाणवायला सुरुवात होत असते.
तुमच्या मनात अनेक दिवसापासून एखादी मोठी इच्छा असेल, नोकरीची वाट तुम्ही बघत असाल, व्यवसायात प्रगती हवी असेल, मुलांच्या भविष्यासाठी चिंता वाटत असेल किंवा आर्थिक परिस्थिती सुधारावी अशी तुमची मनापासून इच्छा असेल, तर याच वेळी ती इच्छा भगवान श्री गणेशांना मनोमन सांगा आणि त्यांच्यावरती हे पूर्ण विश्वास ठेवून सोपून द्या. त्यानंतर हा उपाय पूर्ण करा. घरातील पूजा पूर्ण झाल्यावरती हे तूप आणि गूळ जो आहे ना, तर तो तुम्हाला घेऊन गोमातेकडे जायचं आहे. जिथे कुठे गोशाळेमध्ये किंवा तुमच्या दारावरती गाय येत असेल किंवा तुमच्या घरची गाय असेल तरी देखील चालणार आहे. गायीजवळ तुम्हाला गेल्यानंतर एक विशिष्ट पद्धत तुम्हाला पाळायची आहे. ती म्हणजे फक्त वस्तू खाऊ घालून परत यायचं नाही, तर गायीची सेवा तुम्हाला करायची आहे, तिचा मान सन्मान करायचा आहे. म्हणजेच काय, तर तिचे दोन्ही पाय, चारी पाय तुम्हाला धुवून घ्यायचे आहे. म्हणजेच पाणी पायावरती अर्पण करायचं. गोमातेला हळदी कुंकू लावायचं. तुपाच्या दिव्याने छानसं तिचं औक्षण करायचं आणि गायीजवळ गेल्यावरती सर्वप्रथम तिला नमस्कार करायचा. या परंपरेत गोमातेला अत्यंत पूजनीय स्थान दिलं गेलं आहे. म्हणूनच तिच्या समोर उभं राहताना आदराचा भाव मनात असणं आवश्यक आहे. त्यानंतर सोबत आणलेला जो काही गुळ आणि तुपाचा नैवेद्य आहे, तर तो प्रेमाने गाईला खाऊ घालायचा आहे. जबरदस्तीने गाईला काहीही देऊ नका. ती सहजपणे स्वीकारेल अशा प्रकारे शांतपणे तिच्या समोर ठेवा. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की जेव्हा देवाला अर्पण केलेला नैवेद्य गोमातेला दिला जातो, त्यावेळी मनाला एक वेगळीच समाधानाची अनुभूती मिळते. कारण या सेवेमध्ये भक्ती, दया आणि कृतज्ञता हे तीनही भाव एकत्र येतात. म्हणून हा उपाय करताना फक्त इच्छा पूर्ण व्हावी एवढाच विचार न करता, देवा मला सत्कर्म करण्याची शक्ती दे अशी प्रार्थना ही नक्की करा. यानंतर गाईला तुम्हाला 7 किंवा 5 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला गडबड घाई करायची नाहीये. शांतपणे तुम्हाला गोमातेला प्रदक्षिणा करायची आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा भगवान श्री गणेशांचं स्मरण करायचं आहे. तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे. मंत्राचा जप मोठ्याने म्हणणे आवश्यक नाही, तुम्ही मनात देखील श्रवण करू शकता तितकाच. कारण की मनातही जप केला तरी तो तितकाच भक्तिभावाने मानला जातो. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावरती परत एकदा गोमातेला नमस्कार करा. तिचा जो उंचवटा असतो तिथे तुम्हाला स्पर्श करायचा आहे. तुमचा हात ठेवायचा आहे आणि प्रेमाने स्पर्श करून आपल्या मनातील जी काही छोटी मोठी इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमच्या घरातील आर्थिक अडचणी असो, आरोग्याच्या समस्या असो, नोकरी व्यवसाय असो, मुलांचं भविष्य किंवा ज्या गोष्टीची तुम्हाला सतत चिंता आहे, त्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या देवाच्या चरणी तुम्हाला सोपवून द्यायच्या आहेत. त्यानंतर समाधानाने परत घरी या. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हा उपाय करताना मनात शंका कुशंका ठेवू नका. अनेक वेळा लोक उपाय करतात परंतु त्या क्षणी मनात विचार सुरू होतो की याचा काही खरंच उपयोग होईल का, याचा आपल्याला लाभ मिळेल का. अशा नकारात्मक विचारांपेक्षा श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा अधिक महत्वाची असते. कारण श्रद्धेने केलेली प्रार्थना ही नक्कीच आपल्याला फळ मिळवून देत असते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा शिक्षण वारंवार अडचणी अडथळे येत असतील, तर ह्या संकष्टी चतुर्थीला त्यांच्या हातून गोमातेला हिरवा चारा जो आहे तर तो आवर्जून खाऊ घालू शकता. भगवान श्री गणेश हे बुद्धीचे अधिपती मानले जातात. त्यामुळे छोटासा सत्कर्माचा संस्कार मुलांच्या मनातही श्रद्धा आणि सेवाभाव वाढवतो. त्याचप्रमाणे छोटासा किंवा मोठा व्यवसाय आणि अपेक्षित प्रगती होत नसेल, त्यांनीही या दिवशी भगवान श्री गणेशाच्या मंदिरामध्ये जाऊन मनापासून गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. आपल्या कष्टांना योग्य दिशा मिळावी, व्यवसायात स्थिरता यावी आणि घरामध्ये भरभराट व्हावी. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव नांदावी अशी प्रार्थना करावी. श्रद्धेसोबतच प्रामाणिक मेहनत सुरू देखील ठेवली तर यशाचा मार्ग अधिक मजबूत बनतो. परंतु संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट अनेकांच्या लक्षामध्ये राहत नाही की ही कृती केल्याने या दिवसाचं पुण्य अधिक वाढत
असलं अर्थ असं मानलं जातं। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय कोणत्याही स्वार्थी किंवा वाईट हेतूने सुरू करू नका। दुसऱ्यांचं नुकसान होईल, आपल्यापासून कुणाला दुःख होईल, कुणावरती राग काढावा किंवा कुणाला त्रास व्हावा अशा भावनेने केलेली प्रार्थना ही कधीच फलदायी ठरत नाही बरं का। हा उपाय नेहमी स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, मनापासून सुख समृद्धीसाठी आणि सकारात्मक बदलांसाठी करा। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गाईला वस्तू खाऊ घालताना तिच्याशी प्रेमाने वागा, तिला घाबरवू नका, जबरदस्ती करू नका आणि कुठलाही त्रासही देऊ नका। म्हणजे फक्त एखादी वस्तू देणं नाही, तर त्या क्षणी आपल्या मनात करुणा आणि आदर असणं हे देखील तितकंच गरजेचं आहे। आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे उपाय केल्यानंतर घरी परतताना मनात सतत तक्रारी ठेवून येऊ नका। माझंच का होत नाही, माझीच का कामं रखडतात, असे नकारात्मक विचार त्या क्षणी तिथेच सोडून द्या। त्याऐवजी भगवान श्री गणेशांवरती विश्वास ठेवा आणि आपल्या कर्तव्यांवरती लक्ष केंद्रित करा। कारण देवाची कृपा आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची साथ मिळाली की परिस्थिती जी आहे तर ती आपली बदलायला वेळ लागत नाही। जर शक्य असेल तर या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या ऐपतीनुसार अन्नदान किंवा मदत करा। रकमेचा किंवा वस्तूंचा मोठेपणा महत्वाचा नसतो, मदतीच्या मागचा भाव जो आहे ना तर तो खास महत्वाचा मानला जातो। अनेक संतांनी सांगितलं आहे की दया, सेवा आणि दान यामुळे मन अधिक पवित्र होतं आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील वाढत जाते। यासोबतच संपूर्ण दिवसात शक्य तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा, भगवंताचं नामस्मरण करा। या दिवशी कुणाचं मन दुखवू नका, कुणाशी वाईट साईट बोलू नका किंवा कुणाची चाडीचुगली करू नका। अशा पद्धतीने आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे। सोबतच जाता जाता एक उपाय तुम्हाला अतिशय महत्वाचा सांगते, तो म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्ही जी काय पहिली चपाती पोळी जी आहे ना जी बनवता तर ती तुम्हाला वेगळी काढून ठेवायची आहे, ती तुम्हाला थंड करून घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला तो नैवेद्य ठेवायचा आहे, म्हणजे जी पहिली चपाती आहे तर ती ठेवायची आहे। त्यानंतर त्याला तुम्हाला थोडंसं मध जो आहे ना मध तर तो तुम्हाला लावायचा आहे आणि हा देवासमोर 5 मिनिटं तुम्हाला ठेवायचा आहे। परंतु तुम्हाला अगोदर आपली जी काही नित्यपूजा आहे देवांची तर ती करणं गरजेचं आहे। यानंतर ती पोळी तुम्हाला गाईला दिवसभरामध्ये कधीही खाऊ घालायची आहे। हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करा, नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल झालेले जे आहेत तर ते नक्कीच जाणवायला सुरुवात होईल। कारण हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावी आहे। नक्की करून बघा, फक्त मनामध्ये भाव, श्रद्धा ठेवा। तर अशा पद्धतीने तुम्हाला वस्तू खाऊ घालायची आहे। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।